हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज पार्ट 3 ऑफ माय उज्जैन व्लॉग्स. आणि हो, जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 अजूनही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्हीचे लिंक्स दिले आहेत. पहिले ते बघा आणि मग ह्या व्हिडिओला कंटिन्यू करा. सो नाव लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. गडकालिका मंदिरला भेट दिल्यानंतर आम्ही पोचलो होतो कालभैरव मंदिरमध्ये. इथे आम्ही पोचलो तेव्हा खाली खूप ट्रॅफिक होतं आणि जवळजवळ 1:30ला पोचलो आणि हिअर वी आर. सो इथून पुढे किती लाईन असणार आहे, काय असणार आहे ह्याची आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती. आम्ही आपलं चाललो आहे. आम्ही आता आलो आहोत कालभैरव मंदिर. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत कालभैरव मंदिरमध्ये. मग तुम्ही बघू शकता ही एवढी लाईन आहे. इफ यू आर प्लॅनिंग टू कम देन बी प्रिपेअर्ड फॉर दिस. जवळजवळ 1.5 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो कारण लाईन खूप मोठी होती. इकडची ही लाईन चालती फिरती असते, म्हणजेच मूविंग असते. त्यामुळे आम्हाला असं काहीच वाटलं नाही की आम्ही खूप वेळ कुठेतरी थांबलो आहे. इथे तुम्ही बघू शकता अशी झिगझॅग लाईन होती, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही मूविंग होती त्यामुळे खरंच काहीच जाणवलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी आल्यामुळे इथे ऊन खूप होतं, त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुमची कॅप किंवा ओढणी काहीतरी सोबत ठेवा आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा. म्हणजे कसं खूप वेळ उन्हात उभं राहून तुम्हाला डिहायड्रेटेड वाटणार नाही. हे बघा, हे मी आणि पप्पा आम्ही असे लाईनमध्ये उभे होतो. तिने एवढं लांब घेतलं, किती आभार मानले पाहिजे. एवढं लांब घेतलं, किती आभार पाहुणे धर. तुला बरी भेटली केस ना ओढून तिथे केस इकडे ग मध्ये कसे आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग हिस्ट्री सांगते जी मला नुकतीच समजली. उज्जैनमधल्या फेमस कालभैरव टेम्पलमध्ये देवाचा सिल्वर मुकुट एक खास मराठा स्टाईल पगडीने सजवला जातो. हे बघितल्यावर एक क्युरिओसिटी नॅचरली येते. ही पगडी का असते? लोकल हिस्ट्रीनुसार ही परंपरा 18th सेंचुरीपासून चालू आहे. थर्ड बॅटल ऑफ पानिपत नंतर मराठा जनरल महाडजी शिंदेने कालभैरव समोर आपली पगडी अर्पण केली होती. असं म्हणतात की त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की उत्तर भारतात मराठा पावर पुन्हा एस्टॅब्लिश होते, आणि जेव्हा ते यशस्वी झाले त्यांनी कालभैरव मंदिर परत उभारलं. त्या दिवसापासून कालभैरवनाथांच्या मस्तकावर मराठा पगडी घालण्याची परंपरा सुरू झाली आणि ती अजूनही जोपासली जाते. सो गाईज, नुकतंच आमचं कालभैरवचं दर्शन झालेलं आहे. जवळजवळ 1.5 तास लागला आम्हाला म्हणजे लाईनमध्ये, आणि एकदम मस्त दर्शन झालं. आता आम्ही इथे आलो आहोत जेवायला. सो आमचे जे ऑटोवाले होते, जे विलाचे ऑटोवाले आहेत, त्यांनी आम्हाला इथे आणलं आहे जेवायला. सो लेट्स ट्राय द फूड. आम्ही सगळे असे लाईनीत बसलेत जेवायला. हाय, ये वापस चाहिए तो मिलेगा भैया? अनलिमिटेड है. अनलिमिटेड है, अनलिमिटेड गाइस, अनलिमिटेड थाली. कसं आहे पप्पा जेवण? सो गाईज, आता आम्ही आलो आहोत महर्षी संदीपनी आश्रममध्ये.
असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी इथे गुरु संदीपनी मुनी यांच्याकडे शिक्षण घेतलं होतं. श्रीकृष्णाने फक्त 64 दिवसात 64 आर्ट शिकल्या होत्या. जय श्रीराम. ओ माय गॉड. वो 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 काय काय काय. सो आता आम्ही आलेलो आहोत श्री मंगलधाम हनुमान मंदिर उज्जैन. हेच आहे ते 5वं टेम्पल श्री मंगलनाथ धाम. श्री मंगलधाम. सो हे हाय गाईज, जस्ट आम्ही सगळे 5 मंदिर फिरून आलो आहेत आमच्या रूमवरती. आता 5:15 वाजले आहेत आणि इट वॉज अ ग्रेट डे आय वुड से. जे आम्ही आलो होतो सकाळी 8:40पर्यंत ट्रेन पोचली इकडे. 8:30लाच ॲक्च्युली ट्रेन पोचली इथे आमची. आणि आम्ही आलो आमच्या विलावरती आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि निघालो 11-11:30 वाजता फॉर गडकालिका मंदिर. तर गडकालिका मंदिरमध्ये गेलो तेव्हा लकीली आम्हाला तिकडे 12 वाजताची आरती मिळाली. सो इट वॉज रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. ते आरती तुम्हाला मी त्याचे स्नॅप्स जे आहेत मध्ये मध्ये काढलेले ते मी शेअर करेन ऑफकोर्स. बट रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे खूप लकी मानते मी की मी त्या टाईममध्ये मी तिथे पोचले. अगेन त्याच्यानंतर आम्ही तिकडे एक गणपती मंदिर होतं ते बघितलं. अगेन आफ्टर दॅट वी वेंट टू कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिरमध्ये जाऊन पण खूप छान वाटलं. 1.5 तास आमचा लाईनमध्ये गेला. बट कसा गेला 1.5 तास ते आम्हाला खरंच कळलं नाही. दुपारचं ऊन होतं पण वाईब मस्त होती. लोक एकदम हर हर महादेव म्हणत चाललो होतो आम्ही. त्यामुळे अजिबात वाटलं नाही की म्हणजे मला कळलंच नाही की 1.5 तास कसे गेले. सो अगेन तिकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा अगदी 5 सेकंड्समध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो. बट वर्थ इट एक्सपिरियन्स. लाईक कधी तुम्हाला वेळ मिळाला तर प्लीज ट्राय करा टू गो देअर अँड कम हिअर इन उज्जैन. त्यानंतर आम्ही महर्षी संदीपनी आश्रम पाहिलं आणि ॲक्च्युली माझा माईक बंद होतं कारण सकाळपासून चालू होता आणि मला वाटतं त्याची बॅटरी कमी झाली असणार. ओके, नो वॅरीज. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ॲक्च्युली ह्याचा बॅटरी लो झाली आहे. सो आय गेस हे ऐकायला येईल कारण इकडे खूप शांतता आहे. सो मी तेच म्हणत होते की आत्ता आम्ही रामघाटची आरती, हरसिद्धी माता मंदिरमधली आरती आणि त्यानंतर महाकाल लोक कॉरिडोर, मग महाकालेश्वर मंदिरमध्ये जाऊ. तिकडे शयन आरती असते रात्रीची, ती अटेंड करून परत येऊ किंवा थांबू तिथेच. कारण बघू भस्म आरतीचं आमचं बुकिंग झालं आहे की नाही अजून कन्फर्म नाही आहे. ते झालं की बघू. आता मी हे चार्ज करते आणि पटकन तिकडे जाते. एक्साइटेड. राधे 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 करो. नीचे रखो, ये अच्छा लगता है ना. क्या कहना चाहिए तो फोटो ले क्या? जेनिका जेनिशा. ओ जेनिका जेनिशा. और लाड़ से क्या बोलते हैं आपको? खाटू. और ये छोटू. छोटू.
सो असा होता आमचा फर्स्ट हाफ ऑफ द डे. नेक्स्ट हाफ ऑफ द डे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन येईन. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. नेक्स्ट हाफसाठी स्टे ट्यून्ड. बाय बाय.